विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार 24 ते 28 सप्टेंबर या 5 दिवसात जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली होती। अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या स्वरूपात जमा झालेल्या या मदतीचे पूरग्रस्त कुटुंबियांसाठी किट तयार करण्यात आले। हे किट सोमवारी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांकडे पाठवण्यात आले। मदत साहित्याच्या वाहनांसह कोल्हापुरातून गेलेल्या काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांनी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून मदत वाटप सुरू केले। धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद वीर, उपाध्यक्ष बालाजी हुबाले, काँग्रेसचे जिल्हा व्यवस्थापक सरफराज गाझी यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांमध्ये पूरग्रस्तांसाठीच्या किटचं वाटप करण्यात आलं। येवती गावातील मदत वाटपावेळी सरपंच महादेव मुकुंद खांडेकर, उपसरपंच प्रकाश माळी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा हे तालुके आणि नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर या जिल्ह्यातील पूरबाधित गावांमध्ये देखील मदत वाटप करण्यात आलं। या मदतीबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरवासियांना धन्यवाद दिले। सर्व कोल्हापूरवासियांनी ज्याप्रमाणे या पूरग्रस्त भागाला, या दुष्काळग्रस्त भागामध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये जे सर्व लोक बाधित झालेले आहेत त्यांना जी मदत पुरवलेली आहे त्यांच्या या मदतीला आम्हाला शब्दामध्ये आम्ही त्यांचा आभार मानू आभारसुद्धा व्यक्त करू इच्छित नाही। कारण ही मदत जी आहे ही माणुसकीच्या कर्तव्याने केलेली मदत आहे आणि त्यामुळं आम्ही भूम काँग्रेस कमिटी तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या आपल्याला केलेल्या या भूम तालुक्यासाठी आवर्जून केलेल्या मदतीसाठी मी सर्व कोल्हापूरवासियांचं तसेच प्रामुख्याने सन्माननीय सतेज पाटील साहेब तसेच कोल्हापूरचे खासदार सन्माननीय छत्रपती शाहू महाराज तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून ह्या ग्रामस्थांच्या वतीने भूम तालुक्याच्या वतीने आभार मानतो आणि ह्या आपल्या या मदतीला आम्ही कधीही हे ऋण कधीही शब्दात नाही, कुठल्याही कर्तव्यामध्ये सुद्धा फेडता येणार नाही। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यावर पूरस्थिती अशी निर्माण झाली आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मदतीचा हात म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सतेज उर्फ बंटीजी पाटील साहेब तसेच खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या माध्यमातून आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कोल्हापूरवासियांच्या मदतीनं या ठिकाणी आज संपूर्ण या 7-8 तालुक्यांमध्ये ही कोल्हापूरची मदत, ज्यामध्ये किराणा सामान आहे, ब्लँकेट आहेत, साड्या आहेत, अशा मदतीचा हात या युवक काँग्रेसच्या मदतीनं या ठिकाणी पोहोचवण्यात आलं आणि मी मनापासून कोल्हापूरकरांचा ऋणी राहील, आभार मानतो की त्यांनी ह्या पूरस्थितीला आणि अतिवृष्टीच्या मदतीला धावून आले, त्याबद्दल मी सर्व कोल्हापूरवासियांचं मी मनापासून आभार मानतो। कोल्हापूरवरून इथं मदत करणारा माणूस म्हणजे दानशूर माणूस असल्याशिवाय मदत करू शकत नाही। ज्याच्यात दानत आहे तोच माणूस हे कार्य करू शकतो। त्यांना काही इकडं निवडणूक कुठली लढवायची नाही किंवा इथं उभा राहायचं नाही, अशा परिस्थितीत त्याने आपल्याला एवढं मोठं मन करून त्यांनी इथं आपल्याला परंडा तालुक्यासाठी 2 पिकअप पाठवून दिलेत, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी साधारणतः 7 ते 8 पिकअप पाठवून दिलेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर पाटील साहेबांचं आणि राजेंचं हे काम चालू आहे। ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी त्यांनी सरळ हाताने मदत करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्यालाही त्यांनी मदत पाठवलेली आहे, त्याच्यामुळे तो आपण स्वीकार केलेला आहे। खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूरकरांनी केलेल्या या मदतीबद्दल पूरग्रस्तांनी कृतज्ञता व्यक्त केली। पूर आहे ते त्याच्यामध्ये सर्व शेती, घरं बिरं सगळे म्हणजे धान्य सगळे आमचे वाहून गेले त्याच्यामध्ये। मग शेतीची तरी काय माती थोडी पण माती राहिलेली नाही।
आलेलं पीक, हाताचे पीक आलेलं ते सगळं वाहून गेलं त्याच्यामध्ये. कुणाचं ज्यांचं घाणपणे राहिलेलं म्हणजे धान्य असेल, कोंबड्या असतील, शेरडं म्हणजे जनावरं कुठले पण असू द्या, ते कुठलं काय राहिलेलं नाही. खूप नुकसान झालेले. लोक असे आहेत की ह्या कपड्यावर बाहेर निघून आलेले तसेच लोक आहेत. ही जी मदत आलेली आहे तो तुम्ही फुलनाची पाकळी दिलेली आहे. आमच्या ह्याच्यामध्ये 10 दिवस जातील, 15 दिवस जातील, पण हे खूप आमच्यासाठी चांगलं झालेलं आहे. धन्यवाद. मदत वाटपावेळी काही गावांमधील पूरग्रस्तांनी अजून स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी तसंच शासनाकडून मदत आली नसताना कोल्हापूरहून आलेली मदत आम्हाला दिलासा देणारी असल्याचं सांगितलं.